न्यूज। यवतमाळ नगर परिषद ही अमृत योजनेप्रमाणे भूमिगत गटार योजनेचाही बट्ट्याबोळ करणार। दिनांक 20 मार्च 2025 रोजी यवतमाळ शहर काँग्रेसच्या वतीने यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इथं यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल उर्फ बबलू देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन यवतमाळ नगर परिषद करत असलेली सर्वसाधारण लोकांची फसवणूक उघड केली। सदर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉक्टर प्रोफेसर अनिल उर्फ बबलू देशमुख यांनी सांगितले की यवतमाळ शहरात 1200 कोटी रुपयांचं भूमिगत गटार पाईपलाईनचे काम मनमर्जीनं चालू आहे। त्यांना वाटेल तसे ते काम करत आहेत। त्यांच्यावर कुणाचाही अंकुश दिसत नाहीये। कुठलाही तांत्रिक नियम ते पाळताना दिसत नाहीयेत। रोलिंग, क्लीनिंग, मुरुम भरणं हे केलं जात नाही। इस्टिमेट मध्ये असलेल्या तरतुदी ते पाळत नाहीत। त्यामुळे अमृत पाणी पुरवठा योजनेची जी परिस्थिती झाली तशी होऊ नये म्हणून उच्चस्तरीय क्वालिटी कंट्रोल युनिटद्वारे सदर योजनेची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी व यवतमाळकरांना भ्रष्टाचार मुक्त भूमिगत गटार योजना हस्तांतरित करावी अशी नम्र विनंती जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये यवतमाळ शहरचे सर्व पत्रकार बंधू हजर होते। तसेच निवेदन देताना यवतमाळ काँग्रेसचे डॉक्टर प्राध्यापक अनिल उर्फ बबलू भाऊ देशमुख, रवी भाऊ ठोक, अतुल भाऊ मांगुळकर, विकी राऊत झुकर, अमेड मुकेश, देशभ्रतार, नानाभाऊ ठोगे, रमेश भिसनकार, महेंद्र कावळेसर, बालाजी तेलघोटे, पंडित कांबळे, कृष्णा पुसनाके, ओम तिवारी, छोटू गावडे, छोटू सवई, अतुल भाऊ मांगुळकर, चंद्रकांत दोनाडकर, कैलाश भाऊ सुलभावर, संतोष प्रेमचंदनी, अफसर मिर्झा, बबली भाई देवा खंडारकर, सुशील रामटेके, देवराव दोडनाक, अतुल भोककर, प्रशांत काकडे, नंदू कुडमेचे, दत्ताभाऊ हाडके, सूरज बोडे, कामराम बबलीभाई, अफसर बेग मिर्धा, शिरीष दोनाडकर, चंद्रकांत सोडकर, आशिष मोहल्ले, अभिजित भिते, युनोतोच प्रेम चुल्लानी, वासुदेव मानकर, ऋषम गृह्लाने, प्रथम चव्हाणे, मनोज पाचघरे, किशोर बडे, मारुतराव सुरमेवार, सहारण अन्मा, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.